मनमाड शहरात मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांची राजवट असल्याने नागरिकांना न्याय मिळेनासा झाला आहे व न्याय ही वस्तू शहरातून हद्दपार केली आहे। नागरिकांचे अनेक प्रश्न, तक्रारी, अर्ज पालिकेने धुळीस टाकले असून त्यांना केराची टोपली दाखवली आहे। मुख्याधिकारी शेषराव चौधरी हे प्रायव्हेट असल्याची वागणूक नागरिकांना दिसून येत आहे। शहरात गेल्या 3 ते 4 वर्षापासून सिटी सर्वे नंबर 276 व 277 या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम चालू आहे। येथे 4 ते 5 मजली इमारतीचे अवैध काम विनापरवाना अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम चालू आहे। या संदर्भात मनपाने पोलीस खात्याकडे फिर्याद दिली आहे, परंतु अद्याप यावर कार्यवाही होत नाही। तर ही ती फिर्याद नोंदवण्याची कॉपी आहे। तर समजून घेऊया की या तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे। त्यावेळेसचे तत्कालीन मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांनी ही फिर्याद नोंदवली होती। ते फिर्यादीत नमूद करतात की मी सचिन कुमार पटेल, वय 36, व्यवसाय नोकरी, मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद, राहणार FCI रोड मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक व या फिर्यादीत त्यांचा मोबाईल नंबरही नमूद केला आहे। व त्यापुढे ते म्हणतात की मी समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन फिर्याद लिहून देतो की मी वरील ठिकाणी राहत असून मनमाड नगरपालिका येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत आहे, म्हणून 1 वर्षापासून काम पाहत आहे। मनमाड शहर हद्दीतील सिटी सर्वे नंबर 276 व 277 मध्ये विठ्ठल नेरकर व संतोष महाले हे दोन्ही राहत असून यांनी मनमाड नगरपालिकेची कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता त्यांचे मालकीचे लक्ष्मी चौक मनमाड येथे विनापरवाना बांधकाम चालू केल्याचे नगरपालिकेचे लक्षात आले आहे। त्यावेळी त्यांना दिनांक 31/3/2023 रोजी नगर रचना विभागाकडून लेखी नोटीस देऊन काम बंद करण्याबाबत कळवले होते। तरीही त्यांनी त्यांचे बांधकाम चालू ठेवले व बांधकाम चालू ठेवल्याने त्यांना दिनांक 8/6/2023 रोजी लेखी नोटीस देऊन त्यांना केलेले बांधकाम हे नगरपालिकेची परवानगी न घेता केलेले आहे। तरी आपण केलेले बांधकाम काढून घेण्याबाबत तसेच न काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस देऊनही त्यांनी बांधकाम न काढता त्यांच्यावर त्याचा वापर करू लागले आहे। आम्ही आमचे नगर रचना विभागातर्फे विठ्ठल नेरकर व संतोष महाले यांनी केलेले विनापरवाना बांधकामाची मोजणी करून तसा पंचनामा दिनांक 26/7/2023 रोजी सादर केला आहे। तरी इसम संतोष महाले व विठ्ठल नेरकर हे दोन्ही या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53(1) व 54 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली असून मनमाड शहर पोलीस स्टेशन कुठलीही कारवाई करत नाही व आत्ताचे तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव चौधरी हेही कुठलीही ॲक्शन घेत नाही। याचं कारण काय असं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे। तर का नाही असा प्रश्न उपस्थित होतो। तसेच इमारत मालक विठ्ठल नेरकर व संतोष महाले शेषराव चौधरी यांचे नातेवाईक आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतो। याची चर्चा जोर धरू लागली आहे, परंतु या इमारत मालकावर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना पाठीशी का घातले जात आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो। मोठ्या लोकप्रतिनिधीचा हात व त्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकात चालू आहे। या असल्या अवैध कामांना चालना देण्यामागे लोकप्रतिनिधीचा मोठा हात व त्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे। याच पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा मान न ठेवता त्यांच्या आजूबाजूने चहूबाजूने अवैध अतिक्रमण करून त्याच पद्धतीने छत्रपती शाहू महाराज मार्केट जवळील गोरगरिबांचे रोजीरोटीचे उदरनिर्वाहाचे छोटे मोठे हातगाडे उद्ध्वस्त करून त्यांचे दुकाने तोडून एक धार्मिक स्थळ बांधण्यात आले। शासकीय जागा व पार्किंग जागेवर स्वत नगरपालिकेनेच अडथळा आणून अनधिकृत अतिक्रमणास बढावा दिला आहे व धार्मिक स्थळ बांधण्याचा डाव आखला आहे व यामागे राजनैतिक व्यक्तीचा हात
असावा अशी गल्लीबोळीत चर्चा सुरू आहे. मनमाड शहरात राजवट असलेले अधिकारी अर्थात मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याविषयी मनमाड शहरात सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे व सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.